Hello students, how are you all? I hope you all are fine. Now let's continue our third chapter, force and pressure. ह्यात आपण फोर्स म्हणजे काय ते पाहिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. नंतर कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेसबद्दल आपण बघितलं. त्यात आपण काही उदाहरणं देखील पाहिले, जसे हे मॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे उदाहरणं पाहिले. नंतर आपण फ्रिक्शनल फोर्सबद्दल देखील पाहिलं, फ्रिक्शनल फोर्स. नंतर आज आपण बघणार आहोत नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं एक उदाहरण, जे आपला हा टॉपिक राहिला होता मागच्या व्हिडिओमध्ये, तो आता आपण आधी घेणार आहोत. ओके, बघा इथे फिगर नंबर 3.3 आपल्याला दिलेला आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स ह्याबद्दल एक प्रयोग दिलेला आहे. एक मोठा प्लास्टिक ट्रे घ्यायचा आहे तुम्हाला, इथे फिगरमध्ये दिलेलाच आहे. प्लास्टिक ट्रे घ्यायचा आहे. फिल अ बिग प्लास्टिक ट्रे विथ वॉटर अँड लीव द 2 बॉटल्स फ्लोटिंग विथ मॅग्नेट ॲट द टॉप. आणि इथे ह्या ट्रेमध्ये बघा इथे पाणी भरलेलं आहे आणि 2 बॉटल आहेत, त्या पाण्याने अर्ध्याच भरलेल्या आहेत. जर फुल भरल्या असत्या तर काय झालं असतं, तर त्या पूर्ण पाण्यात डीप झाल्या असत्या, बुडाल्या असत्या. पण आपण त्यांना अर्ध्याच भरल्यात आणि त्या फ्लोट होतील अशा ठेवल्यात. आणि त्या बॉटलच्या वर काय लावले आपण, इफ द नॉर्थ पोल of the magnet is near the south pole of the other magnet, the bottles will head towards each other because unlike poles attract each other. आता बघा इथे ह्या बॉटलच्या वरती काय जॉईन केलेलं आहे, मॅग्नेट. आता मॅग्नेटचे पोल पण दिसत आहे तुम्हाला, N अँड S. इथे S आहे. ओके, तर आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स माहिती आहेत मॅग्नेटच्या, की जे विरुद्ध पोल असतात, साऊथ पोल अँड नॉर्थ पोल, हे एकमेकाला अट्रॅक्ट करत असतात. आणि जे सारखे पोल असतात, लाईक पोल असतात, ते एकमेकाला रिपल्शन करत असतात. तर इथे नॉर्थ आणि साऊथ हे विरुद्ध पोल आहेत आणि त्यामुळे ह्या बॉटलमध्ये काहीही कॉन्टॅक्ट न होता त्या आपोआप एकमेकाकडे आकर्षित होतील, हो की नाही, होतील. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. तुम्ही घरी हा प्रयोग करू शकतात. समजा आपण जर हे पोल बदलवले, इथे एस पोल आहे, तर इथेही जर एस केला, ह्या बॉटलला जर आपण इकडे ह्या बाजूने टर्न केला आणि इथे एस पोल केला, तर काय होईल मित्रांनो, इथे तर ह्या बॉटल एकमेकापासून अशा ह्या बाजूने दूर जातील. ओके, का दूर जातील, तर सारख्या पोलमध्ये काय आहे, त्यांच्यामध्ये रिपल्शन होतं आहे. ऑब्झर्व व्हॉट विल हॅपन व्हेन द डायरेक्शन्स ऑफ द बॉटल्स आर चेंज्ड. आपण हेच पाहिलं आता, तर काय होणार, वी कॅन ऑब्झर्व चेंज इन द मोशन ऑफ द बॉटल्स विदाऊट एनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट. आता हे पण जेवढ्या आपण ह्या मोशन पाहिल्या बॉटल्समध्ये, त्यांच्यामध्ये रिपल्शन अँड अट्रॅक्शन, ह्यामध्ये आपण हे पाहिलं की त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट होतो आहे का, नाही होते. तर कॉन्टॅक्ट न होता त्यांच्यामध्ये ही रिॲक्शन होते. याचा अर्थ हा कशाचं, नॉन कॉन्टॅक्टचं फोर्सचं उदाहरण आहे हे. दिस मीन्स दॅट देअर एक्झिस्ट अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स बिटवीन द 2 मॅग्नेट्स. ह्या 2 मॅग्नेट्समध्ये नॉन कॉन्टॅक्ट फोर्स हा काम करत आहे मित्रांनो. ओके, लक्षात येते. पुढे आपल्याला बघायचं आहे बॅलन्स अँड अनबॅलन्स्ड फोर्स. इथे नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्स म्हणजे काय. समजा आपण बॅलन्स फोर्स जर पाहिला, तर हा इथे एक फोर्स लावला आहे मी, ओके, आणि इथे देखील एक फोर्स लावला आहे. हे सारखे फोर्स आहेत. ह्याच्यामुळे काय होईल, समजा उदाहरणार्थ हा बॅलन्स फोर्स आपण घेतलेला आहे आणि दोन्ही साईडला सारख्या प्रमाणात फोर्स लावलेला आहे, तर तिथे बॅलन्स फोर्स काम करतोय असं समजा. ओके, आणि जर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं, तर मी इकडे जास्त फोर्स लावला, ह्या बाजूने जास्त फोर्स लावला, तर हा जास्त असलेला फोर्स ह्या बाजूने काम करेल. ह्याच्या मानाने जो कमी आहे त्याच्या मानाने हा जास्त असलेला फोर्स काम करेल आणि इथे फोर्स हा अनबॅलन्स होतो आहे मित्रांनो. याच्यासाठी बेस्ट उदाहरण काय आहे, तराजू. तराजू आपल्याला माहितीच आहे, हो की नाही. पूर्वीच्या काळी तराजू वापरला जायचा वजन मोजण्यासाठी. आता मात्र काय वापरलं जातं, इलेक्ट्रॉनिक वेइंग मशीन आलेले आहेत, तरी काही ठिकाणी तराजू वापरला जातो मित्रांनो.
इथे बघा तराजूच्या मध्यभागी ही निडल असते आणि ह्याच्यावरून आपल्याला समजत असतं की बॅलन्स सारखा आहे की वेगवेगळा आहे, याच्यावरून आपल्याला ते समजत असतं. जर मी इथे 1 kg वजन ठेवलं आणि इथे 2 kg ठेवलं तर काय होईल, हा तराजू खाली येईल. हे तराजूचं हे पॅन जे आहे ते खाली येईल आणि हे वरतीच राहील, हे आपल्याला माहितीच आहे. इथे बघा फिगरमध्ये आपल्याला दिलेलं आहे, इथे टेबल आहे, टेबलवर एक बॉक्स ठेवलेला आहे आणि इथे त्याला दोर बांधून ह्या पॅनमध्ये सारख्या वजनाचे 2 बॉक्स ठेवले किंवा लोखंडी वजन ठेवलेलं आहे आणि ते सारख्या वजनामध्ये दिसत आहेत. पण समजा मी इथे 4 kg वजन ठेवलं आणि इथे 1 kg असेल तर हा पॅन जो आहे तो अजून खाली येईल, हो की नाही, हा अजून खाली येईल. आणि हा जो बॉक्स आहे हा पण कुठे येईल, ह्या फोर्सकडे इकडे सरकेल. का तर याच्यावर हा अनबॅलन्स फोर्स काम करत आहे, म्हणून हा बॉक्स इकडे ह्या बाजूला खाली झुकेल. कारण हे वजन म्हणजे इथे फोर्स हा जास्त झालेला आहे, ह्याच्या मानाने इथे कमी आहे आणि इकडे जास्त आहे, म्हणून तो फोर्स इथे खाली येतोय. व्हेन unequal forces are applied to the box on the two sides. जेव्हा अनइक्वल फोर्स बॉक्सवर अप्लाय होत असतात मित्रांनो, तेव्हा अनबॅलन्स फोर्स ॲक्ट्स ऑन द बॉक्स. तेव्हा काय झालं, हा जो अनबॅलन्स फोर्स आहे, इथे जास्त वजन होतं तर हा अनबॅलन्स फोर्स कोणावर ॲक्ट झाला, ह्या बॉक्सवर ॲक्ट झाला आणि म्हणून तो बॉक्स इकडे ह्या बाजूला सरकला. रिझल्टिंग इन इम्पार्टिंग मोशन टू द बॉक्स. आणि ह्या फोर्सने कोणाला मोशन दिली, मग ह्या बॉक्सला मोशन दिली. येते लक्षात, एवढं तुमच्या लक्षात आलंच असेल. ओके, पुढे बघूया. म्हणजे काय, जास्त वजनाकडे तो बॉक्स सरकतोय म्हणजे अनबॅलन्स फोर्स त्या बॉक्सवर काम करतो आहे. याचा अर्थ काय, तर जी वस्तू इक्वल आहे ती बॅलन्स्ड आहे आणि जी अनइक्वल आहे ती अनबॅलन्स्ड असते. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढे बघूया. चिल्ड्रन प्लेइंग टग ऑफ वॉर. टग ऑफ वॉर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? हा जो खेळ आहे याला मराठीमध्ये काय म्हणतात, रस्सी खेच. रस्सी ओढतात ना दोन्ही बाजूंनी, तुम्ही मूव्हीजमध्ये पाहिलं असेल किंवा गेम्समध्ये, शाळेत पण तुम्ही मित्रांसोबत हा गेम खेळलेले असाल. ओके, तर ह्या गेममध्ये काय असतं की दोन्ही बाजूंनी दोर ओढला जातो आणि ज्या बाजूने फोर्स जास्त असेल त्या बाजूकडे दोर ओढला जातो. हे तुम्हाला माहिती आहे. Pull the rope in their respective directions. If the pull of the force is equal on the two sides, the rope does not move. आता मी जे सांगितलं ते की दोन्ही साईडने जर फोर्स सारखा असेल तर तो रोप हालचाल करेल का, मूव होईल का, नाही होणार. इफ द फोर्स इज मोर ऑन वन साईड, द रोप मूव्ज इन दॅट डायरेक्शन. आणि समजा एका बाजूला 4 मुलं ठेवले. सुरुवातीला आपण काय केलं की ह्या बाजूला 4 मुलं आणि दुसऱ्या बाजूलाही 4 मुलं आपण बसवले, उभे केले त्यांना दोर ओढायला. तर तो रोप मूव्ह होईल का, नाही होणार. पण समजा आपण इथे ह्या रोपला ओढण्यासाठी इथे 4 मुलं मोठे मुलं बसवले आणि इथे 3च मुलं, तर काय होईल, हा रोप कुठे जाईल, इकडे ओढला जाईल. ओके, ह्या बाजूला जाईल. तो ह्या बाजूला जाईल का, नाही जाणार, तो इकडे जाईल. आणि ह्यामुळे काय होणार आहे की इथे जास्त जो फोर्स आहे ह्या मुलाचा आहे ना, हा जो जास्त फोर्स आहे तो इथे काम करणार आहे मित्रांनो, आणि म्हणून हा रोप इकडे जाणार आहे. इकडे अनबॅलन्स फोर्स होणार आहे दोन्ही बाजूला आणि जिकडे जास्त फोर्स असेल तिकडे तो दोर ओढला जाईल. येतंय लक्षात. This means that initially the two forces are balanced. The rope moves in the direction of higher force when the forces become unbalanced. याचा अर्थ काय होतो, if the two forces are balanced, जेव्हा दोघं फोर्सेस हे बॅलन्स होते, सारख्या प्रमाणात होते दोन्ही टोकांना, तेव्हा तो दोर ओढला गेला नाही. पण जेव्हा फोर्स अनबॅलन्स झाला तेव्हाच तो दोर तिकडे ह्या दिशेने ओढला गेला. लेट अस सी वन मोर एक्झाम्पल.
When big grain storage container is required to slide on the ground, it becomes easier if two persons push it rather than one person. आता बघा, धान्याने भरलेली एखादी कोठी आहे किंवा डबा आहे किंवा पोतं, समजा तुम्ही धान्याचं भरलेलं पोतं समजा एका व्यक्तीकडून ओढलं जाईल का? नाही ओढलं जाणार. आणि तेच पोतं, तोच डबा जर 2 व्यक्तींनी ओढला, 3 व्यक्तींनी ओढला तर अगदी सहजतेने ते ओढलं जाईल, इझिली होईल ओढण्यासाठी. म्हणजे काय की जो फोर्स एका व्यक्तीने लावला तो अपूर्ण पडत होता, पण एकाच दिशेने हा जो कंटेनर आहे तो एकाच दिशेने 3 जणांनी ओढला तर तिथे फोर्सने जास्त काम केलं. आधी एकाच व्यक्तीने ओढलं त्या कंटेनरला तर तो त्याच्याकडून हलला नाही, पण 2 व्यक्तींनी त्याच्यावर फोर्स ॲप्लाय केला आणि त्याला ह्या बाजूला ओढलं तर आपोआप तो कंटेनर तिथून हलला. म्हणजे जेव्हा अनेक फोर्स, एकापेक्षा जास्त फोर्स एकत्र येतो तेव्हा तो एका दिशेने जास्त काम करतो. इथे आपल्याला हे बघायचं आहे. When the force is applied by both in the same direction, the movement is easy. तेच पाहिलं आपण की 2 जणांकडून तो एकाच डायरेक्शनने जेव्हा फोर्स ॲप्लाय होतो तेव्हा ती मूवमेंट इझी होत असते मित्रांनो. यू मे हॅव एक्सपिरियन्स दिस. याचा तुम्हाला अनुभव आला असेल. घरात कधी सामान उचलायची वेळ आली तर कपाट हलवण्यासाठी किंवा मोठ्या जड वस्तू, फ्रीज, वॉशिंग मशीन हलवण्यासाठी एकापेक्षा 2 जणांनी जर एका बाजूला ओढलं तर ती वस्तू इझिली ओढली जाते, तिची हालचाल पटकन होते. ओके, व्हॉट डू वी अंडरस्टँड फ्रॉम दिस एक्झाम्पल. याच्यामुळे आपल्याला काय लक्षात येतं की फोर्स एका बाजूने जर जास्त प्रमाणात ॲप्लाय केला तर तिथे मूवमेंट लवकर होते, पण एका बाजूने, एका दिशेने. म्हणजे इथे दिशासुद्धा महत्त्वाची आहे मित्रांनो, इथे लक्षात. यासाठी आपल्याला पुढे पॉईंट दिलेले आहेत. आपण जे हे उदाहरणं पाहिलेत ह्याच्यावरच हे पॉईंट आहेत मित्रांनो. बघा इथे लक्षात घ्या. If several forces are applied on an object in the same direction, a force equal to their addition acts on that object. If several forces, several म्हणजे काय? जास्त फोर्स, एकापेक्षा जास्त फोर्स जर एखाद्या ऑब्जेक्टवर ॲप्लाइड झालं सेम डायरेक्शनमध्ये तर ह्या फोर्सचं काम कसं असतं? इक्वल टू देअर ॲडिशन. त्याची जी ॲडिशन आहे म्हणजे त्या एकत्र जो मिळालेला फोर्स आहे तो त्या ऑब्जेक्टवर काम करत असतो. आणि ह्याचं उदाहरण काय पाहिलं आपण? कंटेनरचं पाहिलं. ग्रेन कंटेनर किंवा धान्याचं पोतं ह्याला जर 3 जणांनी 2 जणांनी ओढलं एका बाजूला तर ह्या सगळ्या फोर्सची ॲडिशन करून त्या ऑब्जेक्टची ह्या डायरेक्शनने मूवमेंट होत असते. ओके, नंतर पुढे आहे इफ 2 forces are applied on one object in directions opposite to each other, a force equal to their differences acts on the object. आता ह्याचं उदाहरण आपण काय पाहिलं? रोप, रस्सी खेचचं उदाहरण पाहिलं आपण. इकडे 3 मुलांनी ओढलं आणि इकडे 2 मुलांनी ओढलंय. तर जेव्हा हे 2 मुलं ओढतायत, हे 2 मुलं, तेव्हा हा रोप हालत नाही, याची मूवमेंट होत नाही. पण जेव्हा हा 3रा मुलगा देखील ओढतो म्हणजे हा एवढा फोर्स तिथे जास्त काम करतोय. आणि जेव्हा जिथे फोर्स जास्त काम करतो ज्या दिशेने तिथे मूवमेंट होत असते. आणि म्हणून हा रोप इकडे गेला मित्रांनो. जिथे फोर्स जास्त प्रमाणात काम करतो तिकडेच मूवमेंट होत असते. लक्षात येते? आता पुढचा पॉईंट आहे अ फोर्स इज एक्सप्रेस्ड in magnitude and direction. A force is expressed in magnitude and direction. Force is a vector quantity. आता व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय मित्रांनो? याचं आपल्याला उदाहरण बघायचं आहे. व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? तर जिथे मॅग्नेट्यूड म्हणजे व्हॅल्यू आणि डायरेक्शन म्हणजे काय? दिशा असते ती व्हेक्टर क्वांटिटी असते. तुम्हाला माहिती आहे का? फोर्सला न्यूटनमध्ये डिनोट करत असतात. फोर्सला
न्यूटनमध्ये डिनोट करत असतात, म्हणजे दाखवत असतात. जसं आपण कारण त्यानं फोर्सला सायंटिस्ट न्यूटन यांनी डिस्कवर केले होते, म्हणून फोर्सला न्यूटनमध्ये डिनोट करत असतात. जसं आपण वजन के जीमध्ये मोजतो, हो की नाही? जसं वजन के जीमध्ये असते तसंच फोर्स हा न्यूटनमध्ये मोजला जात असतो. जसं समजा मी म्हटलं की एखाद्या व्यक्तीने 15 न्यूटन काम केलेलं आहे किंवा 15 न्यूटन फोर्स लावलेला आहे. कुठे लावला? तर ह्या दिशेने लावला. एका व्यक्तीने 15 न्यूटन फोर्स लावला आणि ह्या दिशेने लावला, ह्या डायरेक्शनने लावला. याचा अर्थ काय झाला की हे मॅग्निट्यूड आहे, म्हणजे हे काय व्हॅल्यू आहे आणि हे काय आहे डायरेक्शन आहे. मग ज्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड पण असतो आणि डायरेक्शन पण असते तिला व्हेक्टर क्वांटिटी असं म्हणतात. कोणत्याही फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन जर असेल तर ती व्हेक्टर क्वांटिटी म्हटली जाते मित्रांनो. ओके, एवढं लक्षात येतंय. आता पुढे बघूया. व्हेन फोर्स इज अप्लाइड ऑन अ स्टेशनरी ऑब्जेक्ट इट मूव्स इट्स स्पीड अँड डायरेक्शन चेंज. बघा, एखादी स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे काय, ती रेस्टमध्ये असेल, रेस्ट इन कंडिशनमध्ये असेल, विराम अवस्थेत असेल, तर त्या ऑब्जेक्टला मूव्ह करण्यासाठी स्पीड आणि डायरेक्शन द्यावा लागतो आणि त्याच्यामुळे त्याचा स्पीड आणि डायरेक्शनमध्ये चेंज होत असतो. एखाद्या रेस्ट अवस्थेत असलेल्या ऑब्जेक्टला जर आपण फोर्स अप्लाय केला तर तिच्या स्पीडमध्ये आणि डायरेक्शनमध्ये चेंज होत असतो मित्रांनो. ही एक आपण कॅरेक्टरिस्टिक पाहिली फोर्सची. तर एखाद्या विराम अवस्थेत असलेल्या वस्तूला जर फोर्स अप्लाय केला तर तिचा स्पीड बदलतो आणि डायरेक्शन देखील बदलते. ओके, पुढे अ फोर्स इज रिक्वायर्ड टू स्टॉप अँड ऑब्जेक्ट इन मोशन. आता याच्याच विरुद्ध बाजूला एखादी मोशनमध्ये असलेली जी वस्तू आहे किंवा जो ऑब्जेक्ट आहे मोशनमध्ये, त्याला स्टॉप करण्यासाठी सुद्धा फोर्स अप्लाय केला जातो. नंतर पुढे आहे अँड ऑब्जेक्ट कॅन चेंज इट्स शेप ड्यू टू फोर्स. आता हा तिसरा पॉईंट की फोर्समुळे एखादा ऑब्जेक्ट त्याचा शेप बदलतो. समजा इथे हा पत्रा आहे, मोठा जाड लोखंडी पत्रा आहे. तो जाड आहे, मला त्याला पातळ करायचं, तर मी काय करणार, त्याला हॅमरने ठोकणार आणि खूप ठोकणार. मी पातळ होईपर्यंत त्याला हॅमरने फोर्स लावणार. ठोकणार म्हणजे काय, फोर्स अप्लाय करणार आणि त्याचा शेप बदलेल आणि तो मोठ्या आकारात आणि पातळ होईल. ओके, म्हणजे काय की शेप बदलण्यासाठी, एखाद्या ऑब्जेक्टचा शेप बदलण्यासाठी सुद्धा फोर्स वापरला जातो. व्हाईल kneading a dough made from flour, the dough changes its shape when a force is applied. आता तुम्ही घरात पाहिलं असेल आईला कणिक मळताना, जेव्हा आपण पिठापासून कणिक मळतो, डो म्हणजे काय, कणकेचा गोळा, तर कणिक मळत असतो तेव्हा त्याचे शेप बदलत असतात. सुरुवातीला वेगळा असतो, नंतर वेगळा असतो आणि त्याचे शेप बदलत जातात. केव्हा? जेव्हा आपण त्याच्यावर फोर्स अप्लाय करत असतो मित्रांनो. ओके, पुढे आहे अ पॉटर अप्लाइज अ फोर्स इन अ स्पेसिफिक डायरेक्शन व्हाईल शेपिंग द पॉट. आता पॉटर म्हणजे कुंभार जेव्हा मातीपासून मडके बनवत असतो किंवा छान डिझाईनचे पॉट बनवत असतो, तेव्हासुद्धा त्याला स्पेसिफिक डायरेक्शनमध्ये, बघा प्रत्येक वेळेला डायरेक्शन पण महत्त्वाची आहे आणि वजनसुद्धा महत्त्वाचं आहे, फोर्स महत्त्वाचा आहे. तो स्पेसिफिक डायरेक्शनमध्ये जेव्हा शेप देत असतो, फोर्स देत असतो, तेव्हा त्या पॉटचा शेप बदलत असतो. जेव्हा तो पॉटला फोर्स देतो आणि त्याचा फोर्स कसा असतो, स्पेसिफिक डायरेक्शनमध्ये असतो, म्हणजे एका विशिष्ट अशा डायरेक्शनने तो शेप देत असतो आणि तेव्हा त्या पॉटला वेगवेगळे शेप येत असतात. पुढचं उदाहरण आहे रबर बँड व्हेन स्ट्रेच्ड एक्सपांड्स. जेव्हा रबर बँड, हे तर तुम्हाला प्रत्येकालाच माहिती आहे उदाहरण, जेव्हा रबर बँड ओढला जातो, ताणतो आपण, तेव्हा तो ताणला जातो आणि जेव्हा त्याला सोडतो तेव्हा पुन्हा त्याच्या पूर्वावस्थेत येतो तो, हो की नाही. देअर आर मेनी सच
एक्झाम्पल्स ऑफ फोर्स. अशा प्रकारचे हे वेगवेगळे फोर्सचे उदाहरणं आहेत मित्रांनो. ह्याच्यावर मी तुम्हाला त्याची डेफिनेशन देखील सांगते. फोर्स म्हणजे काय? द फिजिकल क्वांटिटी विच चेंजेस स्टेट ऑफ रेस्ट और युनिफॉर्म मोशन ऑफ ए बॉडी इज कॉल्ड फोर्स. पुन्हा सांगते. द फिजिकल क्वांटिटी विच चेंजेस स्टेट ऑफ रेस्ट or uniform motion of a body is called force. MKS unit of force is Newton and CGS unit of force is Dyne. एवढा भाग तुमच्या लक्षात आलाच असेल. ओके, देन स्टे होम, स्टे सेफ. बाय.